मित्रांनो, आज विठ्ठल केसरीचं मैदान संपन्न झालंय आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय हिंद केसरी सचिन आणि सोबत पळाला लक्ष्य. हिंद केसरी जोडी आज पुन्हा एकदा पळाली आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं, पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आली आणि प्रथम क्रमांक केला? होय, आपली ही जोडी आज पळताना कातर खाटवाय वैभव पाटील, विक्रम पाटील यांनी मला फोन केला. म्हणले आपल्याला गेल्या वर्षी जोडी बकासूर आणि सर्जा आणि सचिन आणि लक्ष्या ही गाडी, म्हणजे ह्या गाड्या आपल्या मैदानाला विठ्ठल केसरीला पळायला पाहिजेत. मग ही सगळं म्हणजे आजच्या पायर आणि आजचा गुलालाचं श्रेय विक्रम पाटील आणि वैभव पाटलांना देण्यात येते. आज नवनाथ शेड यांचा आनंद कसा आहे? फोन वगैरे झाला का नाही? एक नंबर फोन झालंय. बऱ्याच दिवसात संघर्ष, म्हणजे मागच्याच बोरजावाड्या मैदानात जरा नाराज झाले होते नवनाथ शेठ. पण नवनाथ शेठला बोललो की 25 तारखेला तुमचा संघर्ष 100% संपवणार. कुठेतरी लक्षात एक बॅड पॅच मध्ये चालू होता आणि आजार पण होतो, पण ते बरेच दिवस आपल्याला पण कळून आलं नाही. जरा काय सांगाल? होय, ते जरा नाकात इंजुरी झालेली थोडी येऊन, जरा कळलं नाही, पुन्हा कळलं ती झाला आता कव्हर. जो पहिला लक्ष आहे तो आज सगळ्या महाराष्ट्राला दिसला का? होय, सगळ्यांना दिसला. कारण की आता तसाच पळ गटाला दिसला, सेमीला आणि फायनलला जो पुशेगाव मध्ये पळाला तोच लक्ष आज सगळ्यांना दिसलाय. काय आनंद आहे आजचा? आनंद म्हणजे भरपूर आनंद झालाय. हा. पण कसं आहे, आमचं नवनाथ शेठ जरा खूपच नाराज झालं होतं. आज खुशीच आहेत ते. आज खुश असं तुम्ही फोनवर बोललात सर. हो, झाले मग त्यांना शुभेच्छा दिल्या. कॅल्शियमचं काय तर ते म्हटलं होतं की त्याचं कमी होत होतं, पण ते तुम्हाला बरोबर निरीक्षणात आलं म्हणून आज परत बैलाने सिद्ध करून दाखवलं की तू पळतो का, तर 100% पळतो. होय, त्याच्यात तेवढी धमक आहे. लोकांना, महाराष्ट्राला माहित आहे की लक्षात जी धमक आहे, म्हणजे त्याला थोडं इंजुरी काय नसली तर त्याच्यात धमक आहे. ही गाडी मागणं सुटली, काय झालं तरी तो निकाल घेतो. सचिन बद्दल काय सांगाल? सचिनने सुद्धा तेवढे त्याला साथ दिले. सचिन जे कसं आहे, दोघं ते मी मागाशी सुद्धा बोललो की सचिन आणि लक्ष्य कशी आहे, ही भाऊ जोडी आहे. ही ज्या वेळेला गाडी ती एका जागी असते, ज्या वेळेला ती एका जोट्यात येतात, त्याच वेळेला ती गाडी काहीतरी इतिहास घडवते. एक वेगळं स्पीड लागते ह्या जोडीला. काय सांगाल या जोडीविषयी? सचिन लक्ष्या जोडीविषयी बोलल तेवढं कमी आहे, का त्यांच्या या जोडीला बोलण्याला शब्दच नाहीत. किती दिवसाचा संघर्ष होता जरा सांगा? किती दिवसाचा संघर्ष होता? 2-2.5 महिने झाला संघर्ष होता आपल्या त्याचा. काय या तुम्हाला संघर्षात काय वाटलं? म्हणजे तुम्हाला एक अनुभव काय भेटला? संघर्ष म्हणजे कसं आहे, आपण आयुष्यात भरपूर संघर्ष केलाय, त्यामुळे म्हणजे काय अशी अडचण वाटत नाही. फक्त का संघर्षात कसं करतो, हे आपलं काय चुकलंय, आपलं काय आहे ते मी फक्त विचारत ते हुडकत असतो आपण, की आपली चुकी कुठं होते, आपण काय म्हणजे होतंय. डॉक्टर बल्लाळ सरांच्या बद्दल काय सांगाल? डॉक्टर बल्लाळ सर काय महाराष्ट्रामध्ये बॉसच आहेत. डॉक्टर बल्लाळ सर म्हणजे दुसरे शरद पवार आहेत. नियोजन लावलं की गंडत नाही. आज नाही, बॉसनी ज्या ज्या नियोजन लावलंय, बॉसचं नियोजन कधी गंडत नाही आणि बॉस आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बैलाला बघितल्या त्यांनी सांगितलं असं की इसनीचा काय प्रॉब्लेम आहे किंवा होय, त्यांना मी 2-3दा बोललोय करून, पण त्यांना एकदा दाखवलं नंतर त्यांनी एकदा येऊन बघितलं आणि बैल एक 4 ते 5 दिवसातच बैल म्हणजे फ्रेश झाला. मैदानाच्या फाटीबद्दल काय सांगाल? कशी होती फाटी? फाटी 1 नंबर फाटी. जे आम्ही सांगितली, जे आम्ही जसं सांगितलं तसं वैभव पाटलांनी केलं, म्हणजे फाटी 1 नंबर फाटी झाली. बरं, आता तब्येतीमध्ये जरा थोडीशी सुधारणा दिसते. तब्येत पण चांगली सुधारली आता. काय सांगाल, काय काय खाद्य वगैरे काय बदल केलेत का? काय काय चालू आहे तसं? खाद्यात जरा केल्यात बदल. अगोदर ते गाडग्यांचं होतं खिलारगाव, नंतर जरा शेटजींना ते आमचे धनाजी पिसाळ बोलले युट्यूबवर तुमचे, मग त्यांचे ती धनाजी पिसाळांचं खाद्य 8 दिवस झाला, आठवडा झाला चालू केले. आज आयोजक सुद्धा आहेत पाटील साहेब. काय सांगाल, आज हिंद केसरी जोडी तुमच्या मैदानात पाहिली आणि तुमच्या मैदानात काहीतरी घडतं ना, 100% घडतं. आज त्या जोडीने परत एक कमाल करून दाखवलं. हा, लक काय मला कातर खटावची लक आहे. आणि माझी भावकी, माझ्या घरातले भाव आहेत विक्रम पाटील, वैभव पाटील. या मैदानात मी कधी मागच्या मैदानात सुद्धा 1 नंबर केलाय मी, आणि ह्या मैदानात सुद्धा त्यांनी सकाळीच सांगितलेलं आज 1 करायचं आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फाटी जी त्यांनी म्हणजे आखली किंवा सगळ्या गोष्टी बघितल्या, अनेक फाट्या बघितल्या, पण मला असं वाटतं की ह्या फाटीवर साधं बैलाला कुठल्या खडसाटलं नाही. आता महत्वाचं मग ती सांगतो मी की मी बाहेर जातो, प्रत्येक फाटीवर लक्षाची तुम्ही मागे दाखवा, काय मुंदर नक्की फुटते ती, पण आज बैलाला अजिबात काय लागलं नाही. आणि माणूस 8-10 दिवस झालं झोपला नाही. नाही, माणसं कसं आहेत,
माळकरी माणूस आहे, त्याला काळजी आहे, बरोबर. प्रत्येकाची काळजी आहे त्याला. बैला लागणार पण आम्ही बोललो होतो की बैलाच कुठल्या दुखापत ही झाली नाही पाहिजे. म्हणजे आज जर थोडी गाडी, म्हणजे माझ्या मते गाडी थोडी कमी झाली का, तर त्यांना काय वाटलं असेल जुनी फाटी असेल. पण आता ज्यांनी फाटी बघितली पुढच्या मैदानाला बघा गाड्या किती भरपूर तरी जाणार. त्याच्यापेक्षा महत्वाचं की ह्या गोष्टीचं पाटील काय झालं तरी एक आम्हाला अनुभव आहे. हम्म. पहिल्या वर्षी पण गाडी झाली 512, हा. मागच्या वर्षी गाडी झाली 530 आणि ह्या वेळेस झाली 538. मला असं वाटतं की देवाची विठ्ठल सुद्धा कुठतरी असं असेल, 100% देव कायम 50,000 1,00,000 एवढेच पैसे त्याच्या कामापुरते शिल्लक ठेवतो. म्हणजे आतापर्यंतचा इतिहास आहे. आम्हाला कालीपर्यंत वाटत होतं, परंतु आज असं वाटलं कुठंतरी की आज महाराष्ट्रातील सगळे जेवढे टॉपचे नंदी होते तेवढे सगळे पळाय आले. ह्याच्यापेक्षा म्हणजे भाग्य आमचं कातरकटावकरांचं काही नाही. आणि विशेष म्हणजे तुम्हाला पण विठ्ठल म्हणजे आज आषाढी एकादशी धावून आला, कारण की तुम्ही त्यावेळी म्हटलं नसण्यापेक्षा आई गणेश महाराजाची विहापूरच्या पालखीतून पायी दिंडी करते. बरोबर. आईचा कालच फोन आलता हा. की जिथं दिसेल हा. तिथं मला म्हणजे विठ्ठलाची मूर्ती दिसेल किंवा विठ्ठल जिथं दिसेल हा. किंवा कुठलीही पालखी दिसेल तर मी हात जोडून सांगते की घेतलेलं पोरानं मैदान आहे, कुठेही वाया जाऊन देऊ नका. शेवटी आईचा आशीर्वाद असल्यावर मागं काय होत नाही असं नाही, 100%. सगळ्या गोष्टी साध्य होत्यात. आणि मुळात एक आहे की दरवर्षी बघतो आम्ही. मी म्हणून प्रत्येक तुमच्या बाईट मध्ये सांगत होतो की मला खात्री होती की या मैदानाला पाऊस नाही येणार, जर नाहीच येणार. बरेच बैलगाडी मालक पाऊस येतील म्हणून त्यांनी गाडीच नोंद केली नाही, परंतु आज आदतला बघितलं आम्ही, भरपूर आदतला गाडी नोंद झाली. त्याच्या मागचं कारण एक की त्यांना समजलं की ओपनचं मैदानच जर एवढं चांगलं झालं तर मग आदतला का होणार. पाटील, देवाचं नाव विठ्ठल केसरी म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल केसरी मैदान आज देवाच्या नावाला शोभल असं मैदान पार पडलं मला वाटतं. 1,00,000% झाले. देवाच्या नाव शुभल असतं, त्या देवानं कृपा बी केली तेवढी. वैभव पाटलांच्यावर कृपा आहे. वैभव पाटलांनी त्या विठ्ठलाला माझ्या लक्षाचा संघर्ष संपवायचा होता, त्यामुळे ही वातावरण आजचं राहिलं. आदत संदर्भात काय अपडेट आहे? आदतची 9 वाजता आता ऑनलाईन नोंदणी झाली म्हणजे पूर्ण झाली आहे. हा. आणि 9 वाजता महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवर आता आदतचे गट निघतील. आदतचे गट जास्त आहेत, त्यामुळे आदतच्या सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की सकाळी 7लाच गट म्हणजे मैदान चालू होईल. कारण देवाला मी म्हणजे साकडं घातलं होतं आजच्या मैदानाचं, उद्याचं नाही. त्यामुळं त्यानं जर आशीर्वाद दिला उद्याच्या मैदानाचा तरी ते व्यवस्थित होईल पूर्ण. शेवटी नारळ सुद्धा मी माळकरी माणसांकडनं फोडून घेतो. मैदानाची प्रत्येक गोष्ट पावती पूजन सुद्धा मी म्हणजे पुस्तकाचं माळकरी माणसांकडून घेतो, कारण की मैदानाचं नाव विठ्ठल केसरी. त्यामुळं 100% देव अडचणीत आणणार नाही, कारण त्याच्यासाठी या गोष्टी चालली. पल्ला कमी केला काय? उद्याच्याला 50 फूट पल्ला कमी केलाय, त्यामुळे काही अडचण नाही. मला वाटते सेमीचे लॉट्स पण माळकरी सगळे जेवढे मैदानात माळकरी माणसं होते त्यांच्याकडूनच सेमीचे लॉट काढलेत आणि फायनलचे सुद्धा लॉट माळकरीच आहेत. काटकर म्हणून आमच्या कातरकाटावरले म्हणजे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून. मैदानाला नाव विठ्ठल केसरी आहे, त्यामुळे हा मान प्रत्येक माळकऱ्याला. झेंडा पंच पण माळकरीच होते, काय सांगत तेच सांगतोय, झेंडा पंच माळकरी, नारळ फोडणारा माळकरी, पुस्तकाचं पूजन करणारा माळकरी, सेमी काढणारा माळकरी, फायनलच्या चिठ्ठ्या काढणारा माळकरी. नाव मैदानाचं विठ्ठल केसरी आहे. आयुष्यभर जोपर्यंत हे मैदानाची परंपरा चालू राहते तोपर्यंत फक्त आषाढी एकादशी म्हटलं की विठ्ठल केसरी आणि त्या पांडुरंगाचं मैदान हेच फक्त आमच्या आयुष्यात लक्षात राहील. तुमच्या मैदानाची चालू झालेली, काय सांगत परंपरेपेक्षा महत्वाचं एक आहे की एक देवानं दिलेलं हे आम्हाला म्हणायचं लागेल की देवानंच हे आम्हाला सुचवलेली कल्पना आहे की आषाढी एकादशीला महाराष्ट्रात फक्त हे कातरखाटावला विठ्ठल केसरी मैदान होतं की आषाढी एकादशीला. म्हणजे आज तुम्ही प्रत्येक मैदानात बघितलं असेल असं कुठलाही म्हणजे अगदी जे ग्राहक होत म्हणजे जे आपले स्टॉलवाले होते असा एकही स्टॉल नव्हता की तिथं खिचडी मिळत नव्हती, शाबूचा म्हणजे शाबू शाबूवाडा आहे. म्हणजे कुठंतरी असं वाटतं की आज ह्यो दिवसच देवासाठी आहे. आणि आज आषाढी एकादशी आणि काम करताना एक वेगळी ऊर्जा जाणवली प्रत्येकाला, तुम्हाला सुद्धा जाणवली असेल? 100% म्हणजे आज 8 दिवस जरी पळत असलो हा. तरी 8 दिवस भरपूर पाय दुखत होते, पण आज दिवसभर एवढं पळून सुद्धा काय त्रास नाही वाटला. शेवटी विठ्ठल या नावातच खूप मोठी ताकद आहे. आशीर्वाद असल्याशिवाय तरी आज मला सांगा आज लक्षाच्या म्हणजे 2-3 महिने लक्षाला जरा लोकांना वाटत होतं की काय लोक म्हणले राजू पाटलांनी आपण म्हणजे बैल संपला काय, परंतु आज त्याचा संघर्ष संपला. त्याचं आणि माझं फार दिवसापासूनचे आमचे संबंध आहेत. तर त्यांचा मला फोन आला होता की पाटील गाडी पळणार आहेत. तर त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं, अगदी बाईट मधून सांगतो की त्यांनी मला एवढे सांगितले की आम्ही बकासूर आणि लक्ष्य ही गाडी हाणणार आहे. त्यांना मी विनंती केली की पाटील बकासूर आणि सर्जा हीच गाडी पळणार आहे. त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न टाकला, तुम्हीच माळकरी आहे
पाटील आता तुम्हीच सांगा मी गाडी कोणावर आणू. त्यावेळेस मी त्यांना एकच सांगितलं, पाटील काही करा पण पुशेगावची हिंद केसरी जोड आमच्या मैदानात पळवा. आणि मग त्यांना आम्ही सचिनचा आणि लक्षाचा पायरा कळायला लावला. मी बाईट मध्ये बी अधिकार सांगितलेलं होतं. माझे अजून बी महाराष्ट्रातल्या सगळ्यात बैलगाडी, माझे कुठलाही बैल पळत नाही, काय नाही, फक्त आयोजक म्हणूनच आहे मी आणि आयोजक म्हणूनच राहणार. जी फक्त जोडी- माझं काय मत आहे, काय माझं एक म्हणणं काय आहे का सांगतो, सगळ्यात मोठं मी सांगतो की सचिन आणि लक्षा हा जोड पळवा. याचं कारण सांगतो, आज ह्या दोन्ही बैलगाडी मालकांनी पैरे फोडले होते हिंद केसरीच्या पुशेगावच्या मैदानापासून, परंतु थोडस अंतकरणातून कुठेतरी वाटत होतं की 100% हे जोड जर शेवटी प्रत्येक बैलाचा एक माथा असतो. सचिन आणि लक्षा ही जोडी 100% पळेल. मला असं वाटतंय आज राहुलबाईंचा मथुर सोडला तर बऱ्यापैकी आज सगळ्या गाड्या होत्या. म्हणजे अगदी आम्ही त्यांना पण विनंती केली होती, पण ते म्हणले आता बैलाचं वय झालं त्यामुळे आम्ही बैल जास्त बाहेर काढत नाही. ठीक आहे, परंतु तरी पाटील मी सांगतो, जरी आमच्या मैदानाला हिंद केसरीचा मान नसला तरी सगळ्या गाड्या महाराष्ट्रात जेवढ्या हिंद केसरीला पळतात तेवढ्या गाड्या सगळ्या होत्या. त्यातूनही तुमच्या जोडीने 1 नंबर केलाय. म्हणजे मला असं वाटलं की मला देवानं कुठेतरी निरोप दिला असेल, तो माझ्याद्वारे यांना वधवून घेतला असेल की सचिन आणि लक्षा हा जोड पळावा. मग मी त्यांना विनंती केली की जी पळवू जोडी द्या. शिवागिरी महाराजांनी निवडली हा तीच जोडी आज विठ्ठलानं विठ्ठलाला निवडली. ह्याच्यापेक्षा मोठं काय नाही. आणि म्हणजे महाराजांनी जी जोडी निवडली होती ही जोडी कायमस्वरूपी गुलाल राहणार. आणि आज विठ्ठल केसरीला मैदानाला पण ही जोडी 1 नंबर. हिथनं पुढे पण मला वाटतं यांचं भविष्य कायमस्वरूपी 1 नंबर आयोजक असणार. म्हणून मी एक सांगेन, म्हणजे मी मुलाखतीला पण सांगत होतो की जी गाडी पळते, जुन्यातली लोक पहिल्यापासून म्हणतात काय म्हणून की एखादी गाडी जर पळत असली तर ती फोडत नव्हती जुनी माणसं. पाटील माझी बी तुम्हाला आज विनंती आहे, जर गाडी खरंच पळत असली तर असं म्हणजे त्यानं पायरा मागितलाय म्हणून त्याला द्या देण्याबद्दल माझं काय मत नाही. पण जी खरंच नामांकित मैदान आहेत, जर तुम्हाला खरंच हिंद केसरीचा अजून मान मिळवायचा असलं तर तुम्ही हिंद केसरीच्या मैदानात ह्या गाड्या पळवून बघा. ह्या गाडीला धरणं तसं म्हणजे नाही गाडी म्हणजे 100% पुशेगावच्या पळणार आहे हिंद केसरी मैदानात असू द्या, तिथंही 1 नंबर केला. आजही सगळे टॉपचे नंदी होते तरीही तिथून मी 1 नंबर केला. म्हणजे ही गाडी पळते असं आयोजक म्हणून मी एवढं सांगेन की जर एखादी गाडी पळत असेल तर तो पायरा थोडासा जास्त दिवस राहावा. ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की बाबा आपली गाडी आता मार खाते त्यावेळेस 100% पायरा बदला, परंतु जर गाडी पळत असली तर ती गाडी पळवावी. पाटील काय सांगाल, लक्षाच्या गाडीवर माग विठ्ठलाचं नाव आहे. नाही लक्ष सांगू का, ते आमचे आपलं पण नियोजन. पिकअप गुंडा मला आबाईचे वाडे पिकअप बी आहेत, त्यांचीच आहे, ते माळकरी आहेत. आज म्हणजे माझा बागेचा पक आणि त्यांची माळ आहे आणि सुट्टी मेकर सुद्धा तेच असतात लक्षाचं. विशेष म्हणजे आज गुलाल बैल बांधलाय शेजारी, गुलाल नाव आहे हो, तो मित्रांनो. माझ्या मित्रांचा बैल आहे आणि आज कल्याणचीच आज पाड्याचा. गुलाल झाला. होय, अं, तो आपल्याकडे आल्याला सांभाळाय कल्याणचीच पाड्याचा बैल आहे. अच्छा हो. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आज चांगलं मैदान पार पडलं, उद्याही त्यापेक्षा चांगलं मैदान 100% 100% होणार, त्यावेळेस कारण ओपनच्या सगळ्या नंदींना जिथल्या तिथं म्हणजे कुठलाही अपघात नाही. बरोबर. 99% मला वाटतं जास्तीत जास्त 3 गाड्या फॉल झालेल्या मी तर बघितल्या. म्हणजे आज गाडी फॉल होत नव्हती, म्हणजे म्हणजे 3च गाड्या फॉल झाल्यात. त्यामुळं मी म्हणजे आयोजक म्हणून आम्ही कात्रकाटाव ग्रामस्थांनी जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलंय. त्यामुळं आदतलाही उद्या 100% चांगल्या म्हणजे जे नवीन वासर आहेत त्यांना सुद्धा चांगली संधी आहे. आदतची नोंद थांबलेली आहे का चालू आहे? आदतची नोंद म्हणजे 8:30 वाजेपर्यंत आहे. 9ला लाईव्ह लॉट निघतील आणि 9 वाजता बरोबर आदतची लॉट म्हणजे निघायला चालू आहे. 8:30 वाजेपर्यंत संधी आहे. संध्या 8:30 वाजेपर्यंत संध्या आहे. आणि लाईव्ह लॉट बऱ्यापैकी आता बंदच केलंय. कारण कसं आहे, शेवटी कुठलीही गोष्ट असते पोटापुरतं झालं की माणसानं थांबावं. त्यामुळे आपल्या पोटापुरतं जर देवान दिलंय तर आम्ही थांबलोय. शुभेच्छा. आणि कातरघाटाचं मैदान कसं आहे ते यात हे जे मैदान भरवतात, हे मैदान कातरघाटावर ग्रामस्थ वैभव पाटील विक्रम पाटील हे काय पैशासाठी आणि काय पैसे कमवायसाठी करत नाहीत. आणि आजपर्यंत बऱ्याच वर्षाचा माझा अनुभव आहे त्यांचा की पैसे कमवायसाठी अजिबात मैदान करत नाहीत ते. आणि मैदान रितसर 1 नंबर मैदान करतात ते. म्हणजे जवळजवळ मी 10 वर्षाचा आमचा संबंध आहेत ते. 10-15 वर्ष झाले असते, 10 वर्षाचे संबंध आहेत ते. आजपर्यंत बघतोय त्यांच्या मैदानात कधी कुठे पार्सलिटी नाही, कधी कुठे हे नाही, काय मैदान दिसत आणि ते कधीच पैशासाठी त्यांनी मैदान भरवलं नाही. चालेल, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला.